चैत्री पाडव्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात साखरेच्या गाठी बनवण्याची लगबग। मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे चैत्री पाडवा। या दिवशी घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे। गुढीला साखरेचा हार किंवा साखरेच्या गाठी बांधण्याची प्रथा देखील हिंदू संस्कृतीत रूढ झाली आहे। चैत्री पाडव्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात साखरेच्या गाठी तयार करण्याच्या कारखान्यांमध्ये सध्या लगबग अंतिम टप्प्यात आली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे साखरेच्या गाठींच्या किमती वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जाते। हिंदू परंपरेनुसार नवीन वर्ष चैत्र महिन्यापासून सुरू होते आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात चैत्री पाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणूनही या दिवसाकडे पाहिले जाते। त्यामुळे या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते। गुढीला बांधण्यासाठी लागणाऱ्या साखरेच्या गाठी पंढरपुरात तयार केल्या जातात। गेल्या काही दिवसांपासून येथे गाठी तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे। छोट्या गाठींपासून ते 5 किलोपर्यंतच्या गाठी तयार केल्या जातात। साखरेचा पाक तयार करून तो घोटवून वेगवेगळ्या साच्यांमध्ये ओतला जातो। त्या साच्यानुसार गाठींना आकार दिला जातो। चंपाकळी, पिंपळपान, कैरीपान अशा विविध आकारात या गाठी तयार केल्या जातात। ढोबळमानाने 100 किलो साखरेतून सुमारे 95 किलो साखरेच्या गाठी तयार होतात। या कारखान्यांमध्ये किमान 6 ते 7 कामगारांना रोजगार मिळतो। सध्या तयार झालेल्या साखरेच्या गाठी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत। व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गुजरातच्या गाठींपेक्षा महाराष्ट्रात तयार होणाऱ्या गाठींना बाजारात अधिक मागणी आहे। मी प्रशांत सुभाष गोडके, राहणार पंढरपूर। आमचा हा हार बनवण्याचा व्यवसाय जवळजवळ गेली 3 पिढ्यापासून चालू आहे। 100 ते 150 वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे। आणि हार बनवण्याचे काम पाडव्याच्या अगोदर जवळजवळ 15 ते 20 दिवस चालू असतं आणि 10 ते 12 कामगार हार बनवण्याच्या कामासाठी लागतात। आणि या वर्षी हाराचे भाव थोडे गेल्या वर्षीपेक्षा 10-20% वाढच आहेत। युद्धाचा परिणाम थोडाफार आहे। ते कमर्शियल गॅस मिळत होते ते बंद झाले आणि डिझेलचं पण जरा लाईनीमध्ये थांबा असं व्हायला लागलं। दरात थोडे वाढ आहे, 20% वाढ आहे गेल्या वर्षीपेक्षा। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, पंढरपूर।